नमस्कार. आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मुलींची लाईफ ना स्ट्रगल्स असते, असे काही मुलींना नक्कीच वाटत असते. पहा ना, आपल्याला किती बदल करावे लागतात. एक तर लग्न झाल्यावर सासरी ॲडजस्ट करावे लागते. बऱ्याच सवयी बदलाव्या लागतात. त्यानंतर आपला जॉबसुद्धा चेंज होतो किंवा काहींना तर जॉब करायला भेटतसुद्धा नाही. त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये पुन्हा नवीन बदल, त्यानंतर बाळ झाल्यावर पुन्हा नवीन आयुष्य सुरू होते. तर मुलींना ना या सर्व फेजेसमधून जावे लागते. आता स्वतःसाठी जगायचं, नंतर स्वतःसाठी जगायचं असं म्हणत ना निम्मं आयुष्यच निघून जातं. तर आता ना बाळ 5 महिन्याचं झालेलं आहे आणि मी माझ्या डाएटवर सुद्धा हळू लक्ष देत आहे. तर मी ऑर्डर केलेलं होतं हा ग्रिल पॅन आणि हा उत्तप्पम पॅन. तर माझ्याकडे भांड्यांचं खूपच कमी कलेक्शन आहे आणि मला खूप प्रकारची भांडी खरेदी करायची आहेत. तर हे नॉनस्टिक ग्रिल पॅन आहे आणि त्याच्यासोबत उत्तप्पम पॅन तवा किंवा मल्टिपल स्नॅक मेकर ग्रिल पॅन असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो. तर अजून याचे हँडल वगैरे मला जोडायचे आहे. त्याच्यासोबत काथा मिळालेला आहे आणि छोटीशी पळी. तर इथं बाळ झोपलेलं आहे तोपर्यंत मी फ्रेश होऊन घेते. तर दुपारी ना चिकन आणलेलं होतं. तर आज मी जीरा राईस आणि चिकन बनवणार होती. खरं तर चिकन शिजवताना ते मऊ आणि चविष्ट होण्यासाठी ना मॅरिनेशन खूप महत्त्वाचे असते. पण मी ना चिकन मॅरिनेट वगैरे केलेलं नाही. तर शिजवताना नेहमी मॅरिनेट केलेलं चिकन जर वापरलं तर चिकन ते अगदी चविष्ट होतं. चिकन शिजवताना नेहमी ते मध्यम ते मंद आचेवर शिजवावे, म्हणजे ते आतून कच्चे राहत नाही आणि कोरडेसुद्धा होत नाही. त्या कच्च्या चिकनवर बॅक्टेरिया खूप असतात, त्यामुळे कच्च्या चिकनला हात लावल्यानंतर हात आणि ती भांडीसुद्धा अतिशय स्वच्छ धुवावी लागतात. अशा प्रकारे इथं जीरा राईस बनवण्यासाठी मी ठेवलेला आहे आणि दुसऱ्या गॅसवर इथं चिकन बनवण्यासाठी मी घेतलेलं आहे. तर बाकी चिकनची आमटी आणि भाकऱ्या मम्मीने बनवलेल्या आहेत. अशा प्रकारे इथं मस्त स्पायसी आणि ज्युसी असं चिकन बनवून रेडी आहे. तर हे आहे माझ्या जेवणाचं ताट. तर इथं आहे हे बेबी बॉटल क्लीनिंग लिक्विड. तर मी फर्स्ट टाईम हे बेबी बॉटल क्लीनिंग लिक्विड ऑर्डर केलेलं आहे. तर हा कोणताही स्पॉन्सर्ड प्रोडक्ट वगैरे नाही आहे. तर मी बेबी लिक्विड क्लीन्झर असं याचं नाव आहे. तर ही बॉटल 1 लिटरची आहे. नॉन टॉक्सिक आणि फॉस्फेट फ्री असं हे क्लीन्झर आहे, जे 99.9% जर्म्स मारतं असं यावर मेन्शन केलेलं आहे. तर हे क्लीन्झर आपण बाळाच्या फीडिंग बॉटल्स, इतर टॉयज धुण्यासाठी, तसेच पॅसिफायर्स, बाळाचे सिपी कप्स किंवा प्लेट्स धुण्यासाठी वापरू शकतो. त्यासोबतच फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स धुण्यासाठी सुद्धा याचा आपण वापर करू शकतो. तर या बॉटलवर हे क्लीन्झर किती प्रमाणात घ्यायचं आणि पाण्यामध्ये किती क्वांटिटीमध्ये मिक्स करायचं, प्रत्येक टॉयसाठी सेपरेट, फीडिंग बॉटलसाठी सेपरेट असं प्रमाण यावर व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे. तर या बॉटलवर दिलेल्या प्रमाणामध्ये मी हे लिक्विड घेतलेलं आहे आणि ते थंड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलेलं आहे आणि याचा वापर करून मी आता बाळाच्या फीडिंग बॉटल धुणार आहे. तर लहान बाळासाठी हायजीन ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण बॅक्टेरियामुळे त्याच्या पोटामध्ये इन्फेक्शन होऊ शकते, पोटात गॅस पकडतो वगैरे. आणि आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.